नमस्कार, इजी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्रेम कांगणे. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. सरकारच्या धोरणांमुळे मराठी शाळा बंद पडतायत, तर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. मराठी शाळा बंद पडताय, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बंद तर न व्हायला पाहिजे. नाही, मातृभाषा आहे ती आपली मराठी भाषा आहे. बाकी हे जे हिंदी बोलताय ते तेलुगू बोलताय ते आपल्याला काय कळतं? बरोबर आहे. जे आपली मातृभाषा आहे ते आपल्याला पोरांना पण समजायला पाहिजे, कळायला पाहिजे. बरोबर. तर मराठी शाळेत बंद झाली तर मग आपले पोरं का शिकतील? ठीक आहे. हा, राहिलं इंग्लिश, तर इंग्लिश तर कॉमन आहे बा. सामान्य माणसाला कळतं नाही. एक दोन शब्द बोलते जास्त नाही. बरोबर. कारण आपले गरीब लोकांचे पोरं जास्त शिकतील नाही. बरोबर आहे. म्हणून ते मराठी आपली जी भाषा आहे ती तर पाहिजेलच आणि वाचणं लिहिणं तर पाहिजेलच मराठी. हा, आता साधारण आपण कुठं गावाला गेलो तर बसवर मराठीमध्येच नावं राहतात. हा, पण ते आपल्या पोराला समजायला पाहिजे, वाचता आला पाहिजे मराठी भाषा काय आहे काय. हे सिन्नर बस आहे, आंबड बस आहे, नाशिक रोड बस आहे, ते मराठी समजलं पाहिजे पोरांना. तुम्ही शाळा बंद करून काय करणार? नाही पाडायला पाहिजे, बंद चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे जसे जसे महापुरुष झाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू झाले, फुले झाले, यांचा इतिहास मराठीमध्येच आहे. सगळं मराठीमध्येच आहे ना. बाबासाहेबांचा पण मराठीमध्येच आहे. मग पोरं बी मराठीमध्ये शिकले पाहिजे. म्हणजे जेणेकरून आता मोठ्या मोठ्या शाळांमध्ये तुम्हाला आता फुकट वह्या पुस्तकं भेटत नाही, पोषक आहार पण नाही भेटत. नाही, मग मराठी शाळेमध्ये सगळं तुम्हाला भेटतं, तर सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी शाळा आहे मराठी भाषा. मग त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? गरीब लोक आहे ना, काय करायचं? एवढे पैसा कुठून भरायचं त्यांनी? मराठी शाळा चालू असली तर गरीब लोक शाळेत पोरायला पाठवू शकते. बरोबर. आमचं तर म्हणणं आहे मराठी शाळा कायमच्या बंद करणं हा निर्णय मागे घेतला पाहिजे. हा चुकीचा निर्णय आहे. कारण मराठी शाळेत जे गरीब लोक जातात त्यांना परवडणारी शाळा आहे मराठी शाळा. म्हणजे जुने लोक जे बाबासाहेब आंबेडकर जे पुढारी होऊन गेले ते मराठी शाळेतच शिकेले. बरोबर. आणि त्यांनी एवढं मोठं ज्ञान घेतलं मराठी शाळेतूनच घेतलेलं आहे. आणि आज ती गरीबाला जी इंग्लिश शाळा आहे, जी म्हणजे जे खाजगी शाळा आहेत ती परवडणारी गरीबाला शाळा नाही. जे झोपडपट्टी राहतात, जे हातावरचे, बरोबर, जे हातावर कष्ट करणारी माणसं आहेत त्यांना ती शाळा, ज्या खाजगी शाळा परवडणाऱ्या नाहीत. तर हा निर्णय सरकारने मागे घेतला पाहिजे. मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला पाहिजे. म्हणजे आमचे मुलं आहेत ते कुठं जातील शिकायला? इंग्लिश मीडियम मध्ये आता एवढी फी सांगतात, आम्हाला नाही परवडत ती फी भरायला. मग पोरांना सांगता का तुम्ही येऊ नका शाळेमध्ये, फी नाही भरती तर येऊ नका. दुसऱ्या पण शाळा आहेत, आता मी नाव नाही घेणार त्या शाळेचं. फी भरली नाही तर ते शिक्षक डायरेक्ट उभं करतात मुलांना आणि हातावरती छड्या मारतात आणि रिझल्ट देत नाही मुलांचे. पालकांना बोलवा, तुमच्या खूप त्रास येतात मुलांना. मग त्याच्यामुळे नाही का आम्हाला त्या शाळेमध्ये पाठवायची इच्छा पण होत नाही. आम्ही स्वतः मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहे, गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकलेलो आहे, चांगले शिकलो आम्ही. तर आम्हाला पण वाटतं का आमचे पण मुलं त्याच शाळेत शिकले पाहिजे. आपले जे आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर झाले, शिवाजी महाराज झाले, यांनी पण मराठीत शाळेत शिक्षण घेतलं असेल. त्यांचा पण इतिहास मराठीतच आहे ना. मग आता यांचा काय प्रॉब्लेम आहे सरकारचा बंद पाडताय? एवढं तर सगळं खाऊन बसलेच ना. सरकारी शाळा सोडून द्या. गवर्नमेंट ने इसके बारे में अच्छा फैसला लेने का, बंद नहीं करने का. गरीब लोग कहाँ जाएंगे पढ़ने को? अब हमारे बच्चे तो वही पढ़ते ना सरकारी स्कूलों में. उनके लिए कुछ फैसिलिटी चाहिए जो प्राइवेट में होती है, वो सरकारी में फैसिलिटी दो तुम. तेलंगाना का कैसा चल रहा है, वहाँ पर सरकारी स्कूलों में सब फैसिलिटी वैसा हमारे महाराष्ट्र में चाहिए. शाळा बंद नाही राहायला पाहिजे, चालू राहायला पाहिजे. कारण की आमचे गोरगरीब मुलं कुठं शिकतील? त्यांचं काय होईल भविष्याचं? ते तर पैशावाले तर मोठ्या शाळेत शिकतील ना, गरीब कुठं शिकतील? आता आमची परिस्थिती नाही आहे मोठ्या शाळा शिकण्याची. आम्ही गरीब लोक तर मग त्या शाळेत राहणार ना, मराठी सरकारी शाळेत राहणार ना. आम्ही गोरगरीब लेकरं कुठं जाणार शिकायला? भविष्याचं काय होणार यायच्या? यायला कोणाला आई येतं, कोणाला बाप नाहीये, काय नाही, कुठं जाणार असे लेकरं? आता आम्ही तर झोपडपट्टीत राहतो. आमच्या लेकरं तर सरकारी शाळेत जातात, थोडी इंग्लिश मिडियमला. कुठं नाही जाऊ शकत, आमची अवकात नाही तेवढे शिकवायला. सरकारीतच जाणारच नाही. मग सरकारने आम्हाला उलट चांगले नियम दिलं पाहिजे. आम्हाला सहकार्य सरकार करतच आहे ना. बाबासाहेब एवढे मोठे मोठे होऊन गेले, ते कुठं होते तेव्हा? कुठं इंग्लिश मिडियम होती, काय होती? मग काहीच नव्हतं. त्यांच्या काळात तर तेच होतं ना, सरकारी पासूनच ते पुढे गेले ना.
लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे हे आपण ऐकलं बघितलं. तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.